नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट भरती 2026 विशेषमध्ये आपण शिपाई या पदासाठीची जी काही अतिसंभाव्य प्रश्नांची जी काही मालिका सुरू केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 4 इथे आपण बघणार आहोत. याआधी तीन प्रश्नपत्रिका जे आहेत ते बघितलेले आहेत. तर त्या व्हिडिओची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल. ते सुद्धा जाऊन तुम्ही तेथे बघू शकता. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जे काही प्रश्नपत्रिका जे तयार केलेली आहेत ते मागील वर्षी झालेली जे काही प्रश्नपत्रिका आहेत शिपाई या पदासाठीची, त्या प्रश्नपत्रिकेच्या आधारावरच आपण ही सुद्धा प्रश्नपत्रिका ती तयार केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. तर व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जो प्रत्येक प्रश्न मी इथे घेणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे तो पॉज करून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला उत्तर येत असेल किंवा तुमचं उत्तर चुकलं तरी चालेल, मी पुन्हा तुम्हाला बरोबर उत्तर सांगणार असेल विद्यार्थी मित्रांनो. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, लिंबूचा डायबॅक रोग हा कशामुळे होतो? बघा, लिंबूचा डायबॅक रोग हा कशामुळे होतो? तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे जस्ताची कमतरता, ऑप्शन बी आहे सोडियमची कमतरता, ऑप्शन सी तांब्याची कमतरता, ऑप्शन डी आहे लोहाची कमतरता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच तांब्याची कमतरता. तर लिंबूचा जो काही डायबॅक रोग आहे हा तांब्याच्या कमतरतेमुळे होतो. तर लिंबूचा डायबॅक रोग कशामुळे होतो? तर तांब्याच्या कमतरतेमुळे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, पेशीचा शोध हा कोणत्या वैज्ञानिकांनी लावला? पेशीचा शोध हा कोणत्या वैज्ञानिकांनी लावला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे शरीर असते ते आपलं शरीर किंवा वनस्पती जी असते, तर कोणतेही प्राणी असतात तर त्यांचा जो काही सर्वात छोटा जो काही त्याचं जे अंग असते, अंगाचा सर्वात छोटा जो भाग असते त्याला आपण पेशी असं म्हणतो. आपल्या सर्व शरीर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पेशीपासूनच बनलेलं असतं. शरीराचा सर्वात लहान भाग म्हणजेच पेशी असते. तर बघा, त्या पेशीचा जो शोध आहे तो कोणी लावला? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, रॉबर्ट हुक. तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो पेशीचा शोध लावलेला आहे. तर पेशीचा जो जनक आहे किंवा पेशीचा जो शोध आहे तो कोणी लावला? तर तो रॉबर्ट हुक आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, ज्या वनस्पतीला बी धरते पण फुले लागत नाही अशा वनस्पतीला काय म्हणतात? बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, ज्या वनस्पतीला बी धरते पण फूल लागत नाही अशा वनस्पतीला काय म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच अनावृत्त बीजी वनस्पती. अनावृत्त बीजी वनस्पती असं म्हणतात त्याला. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वनस्पतीला बी धरते पण फूल लागत नाही, म्हणजेच बघा फूल लागत नाही म्हणजेच त्याला फळसुद्धा लागत नाही. तर बघा, अनावृत्त बीजी वनस्पती म्हणजे कोणती? तर बघा, ज्या वनस्पतीला बी धरते परंतु त्या बी जी असते त्या बीच्या भोवती कोणतेही आवरण नसते अशा वनस्पतीला आपण अनावृत्त बीजी वनस्पती असं म्हणतो. आणि ज्या बीच्या भोवती आवरण असते त्याला आपण आवृत्त बीजी वनस्पती असं म्हणतो. म्हणजेच बघा, ज्याला फळ धरते आणि त्याला ज्या बीच्या भोवती आवरण असते त्याला आवृत्त बीजी वनस्पती असं म्हणतो. म्हणजेच आवरण असते म्हणून त्याला आवृत्त बीजी म्हणतात, आणि ज्याच्या भोवती आवरण नसते त्याला अनावृत्त बीजी असे म्हणतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहेत, जीवाणूचा शोध हा कोणी लावला? बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन ए आहे लिवेनहॉक, ऑप्शन बी रॉबर्ट हुक, ऑप्शन सी आहे फ्लेमिंग, ऑप्शन डी रॉबर्ट कॉच. तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए लिवेनहॉक. तर बघा, जीवाणूचा जो शोध आहे हा लिवेनहॉक यांनी लावलेला आहे, आणि आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, गतीचे किती प्रकार आहेत? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपल्याला गतीचे प्रकार विचारलेले आहेत. तर बघा, हा प्रश्नसुद्धा विद्यार्थी मित्रांनो विज्ञान या विषयावरच आहे, कारण यामध्ये जवळपास 8 ते 9 प्रश्न जे आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये ते विज्ञान या विषयावर विचारले जातात नेहमी परीक्षेमध्ये. पण आपण इथे 8 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो जवळपास हे विज्ञान या विषयाचे घेतलेले आहेत. तर बघा,
यामध्ये आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 3. तर बघा गतीचे एकूण 3 प्रकार पडतात. बघा गतीचे किती प्रकार पडतात तर 3. त्यापैकी बघा पहिला प्रकार पडतो एक रेखीय गती. पहिला प्रकार आहे रेखीय गती. त्यानंतर बघा दुसरा प्रकार पडतो त्याचा वाला वृत्तीय गती. त्यानंतर तिसरा प्रकार आहे घूर्णन गती. तिसरा प्रकार आहे घूर्णन गती. असे गतीचे 3 प्रकार पडतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. वस्तूचे वजन सर्वात जास्त हे कुठे असते? वस्तूचे वजन हे सर्वात जास्त कुठे असते? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? बघा ऑप्शन एमध्ये दिलं आहे पृथ्वीच्या केंद्रावर, ऑप्शन बी विषुववृत्तावर, ऑप्शन सी अंतराळात, ऑप्शन डी ध्रुवावर. तर बघा बरोबर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक डी ध्रुवावर. तर बघा वस्तूचं जे सर्वात जास्त वजन असते, जो कोणतीही वस्तू ज्याचं वजन सर्वात जास्त कुठे असते तर पृथ्वीचं जे ध्रुव असते तर पृथ्वीच्या ध्रुवावर जे आहेत ते वस्तूचं वजन सर्वात जास्त असते. कारण बघा पृथ्वीच्या ज्या ध्रुवावर आहेत ते सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती असते. त्याच्यामुळे तिथे वजन जे विद्यार्थी मित्रांनो ते सर्वात जास्त असते. जिथे सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती असते तिथेच वजन जे आहे ते जास्त असते. कारण आपल्या कोणत्याही वस्तूचं जे वजन असते ते वस्तुमान आणि त्या वस्तूवर लागणारं जे काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे याच्यावर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते काय ते अवलंबून असते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. लिथियमचा अणुअंक किती आहे? बघा लिथियम बघा आता लिथियम जो आहे हा एक प्रकारचा धातू आहे. तर लिथियम या धातूचा अणुअंक जो आहे तो किती आहे? तर बघा किंवा आपण याला मूलद्रव्यसुद्धा म्हणू शकतो. हा धातू प्रकारातील आहे परंतु हा आवर्त सारणीनुसार याला आपण मूलद्रव्य असं म्हणतो. तर बघा लिथियम हा जो मूलद्रव्य आहे तर लिथियम या मूलद्रव्याचा जो आहे अणुअंक किती आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 3. तर लिथियमचा जो अणुअंक आहे तो 3 इतका आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. असे कोणते पदार्थ आहे जे जळल्यावर उष्णता देते? असे कोणते पदार्थ आहे जे जळल्यावर उष्णता देते? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर याचं उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येईल ते उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए इंधन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? बघा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी प्रशांत महासागर. तर बघा जो की आपण त्यालाच पॅसिफिक महासागरसुद्धा म्हणतो. याच महासागराला आपण पॅसिफिक महासागरसुद्धा म्हणतो. तर जगातला सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर तो आहे पॅसिफिक महासागर किंवा त्याला आपण प्रशांत महासागरसुद्धा म्हणतो. म्हणून बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी प्रशांत महासागर किंवा त्यालाच आपण पॅसिफिक महासागरसुद्धा म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. भारताच्या उत्तरेत कोणती पर्वतरांग आहे? बघा भारताच्या उत्तरेत म्हणजेच भारत जे आहेत अशा प्रकारे आपला भारत देश आहे. तर या भारताच्या आपल्या उत्तरेतनी कोणती पर्वतरांग जे आहे ते आहे वसलेली आहे? तर बघा भारताचा जो काही उत्तर भाग आहे या उत्तर भागामध्ये कोणती पर्वतरांग आहे? तर बघा यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच हिमालय पर्वतरांग जी आहेत ती भारताच्या उत्तर सीमेवर आहे. पण आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. दरेकाश टेकड्या ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा दरेकाश टेकड्या ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए गोंदिया. तर ऑप्शन क्रमांक ए गोंदिया. तर दरेकाश टेकड्या हा गोंदिया जिल्ह्यात आहे. आणि आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए गोंदिया. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी ही कोठे स्थापित झाली होती? प्रश्न क्रमांक 12 पुन्हा एकदा एका भारतातील पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी ही कुठे स्थापित झाली होती? तर बघा आपल्याला खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय आहे? तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करत जा. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी मुंबई. तर भारतातली पहिली कापड गिरणी जी आहे भारतीय मालकीची ती मुंबई येथे स्थापित झालेली होती. आणि ती कोणी स्थापित केली त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. याआधी मी तुम्हाला त्याबद्दल माहिती दिलेली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 13 आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहे?
मराठी वृत्तपत्राचे जनक खालीलपैकी कोण आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन आहेत. लोकमान्य टिळक, ऑप्शन बी आहे गोपाळकृष्ण गोखले, ऑप्शन सी आहे बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन डी आहे महात्मा गांधी. तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर. तर मराठी वृत्तपत्राचे जे जनक आहेत ते बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. तर हे जे मराठी वृत्तपत्र आहेत विद्यार्थी मित्रांनो, पहिलं तर हे कोणतं वृत्तपत्र होतं? तर त्या वृत्तपत्राचं नाव काय? तर ते आहे दर्पण वृत्तपत्र. तर बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला की पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? तर ते आहे दर्पण वृत्तपत्र. तर भारतातले पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? तर ते आहे दर्पण वृत्तपत्र. आणि या दर्पण वृत्तपत्राची जी सुरुवात आहे ती कोणी केली होती किंवा त्याचे संपादक कोण? तर त्याचं उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कशाची स्थापना ही ज्योतिबा फुले यांनी केली होती? बघा खालीलपैकी कशाची स्थापना ही ज्योतिबा फुले यांनी केली होती? तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच सत्यशोधक समाज. तर सत्यशोधक समाज या संघटनेची जी स्थापना विद्यार्थी मित्रांनो ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे ते केलेली होती. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी सत्यशोधक समाज याची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. याची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली होती? तर 1873 या वर्षी जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना केलेली होती. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी आणि याची स्थापना केली होती 1873 साली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, भारतीय संविधान कोणत्या प्रकारचे आहे? भारतीय संविधान जे आपले तर आपल्या भारताचे जे संविधान आहे हे कोणत्या प्रकारचे संविधान आहे? तर बघा त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे कठोर, ऑप्शन बी लवचिक, ऑप्शन सी कठोर व लवचिक दोन्ही प्रकारचे, आणि ऑप्शन डी ना कठोर ना लवचिक. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच कठोर व लवचिक दोन्ही प्रकारचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताचे जे संविधान आहे हे कठोर आणि लवचिक दोन्ही प्रकारचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, कितव्या घटनादुरुस्तीद्वारे 9वी अनुसूची ही जोडण्यात आली होती? बघा कितव्या घटनादुरुस्तीद्वारे 9वी अनुसूची ही जोडण्यात आली होती? त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच पहिली. तर पहिल्या घटनादुरुस्तीद्वारेच 9वी अनुसूची जी आहे ती जोडण्यात आलेली होती. जी पहिली घटनादुरुस्ती आहे विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 1951 या वर्षी पहिली घटनादुरुस्ती झाली, ज्यामध्येच 9वी अनुसूची जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ती आपल्या घटनेमध्ये जोडण्यात आलेली होती. सुरुवातीला एकूण 8 अनुसूच्या ज्या आहेत ते जोडण्यात आलेल्या होत्या जेव्हा संविधान स्वीकारण्यात आलं होतं तेव्हा, परंतु आता सध्या 12 अनुसूच्या ज्या आहेत त्या आपल्या संविधानामध्ये आहेत. ज्या 4 अनुसूच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या 4 अनुसूच्या नंतर काही काळाने काही घटनादुरुस्ती होऊन जोडण्यात आल्या. त्यापैकी 9व्या नंबरची जी अनुसूची आहे ती पहिली घटनादुरुस्ती झाल्यानंतर जोडण्यात आली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, नागरिकतेसंबंधित तरतूद कोणत्या भागामध्ये करण्यात आली? नागरिकतेसंबंधित तरतूद कोणत्या भागामध्ये करण्यात आली आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर नागरिकतेच्या संबंधित जे काही तरतूद आहे किंवा नागरिकतेच्या संबंधित जेवढी काही माहिती असते ती सर्व माहिती हे कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच भाग 2. तर भाग 2मध्ये नागरिकतेसंबंधित संपूर्ण तरतूद जे आहे ते करण्यात आलेली आहे किंवा नागरिकतेसंबंधित संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला संविधानाच्या भाग 2मध्ये मिळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली नावाच्या गाव जे आहे ते आपलं पहिलं फुलपाखराचं गाव हे घोषित झालेलं आहे. आणि आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी पारपोली. त्यानंतर बघा इथून पुढे जे काही 5 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे 5 प्रश्न हे मराठी आणि गणित या विषयावर असणार आहेत. तर बघा यापैकी 3 प्रश्न हे मराठी विषयावर असतील तर 2 प्रश्न हे गणित या विषयावर असतील. तर बघा प्रश्न क्रमांक 26, सूत या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे? तर बघा सूत हा जो शब्द आहे या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? तर बघा यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सूत हा जो शब्द आहे यामध्ये जर सूतमध्ये जर उकार जो आहे, उकार हा छोटा असेल म्हणजे ऱ्हस्व उकार असेल तर यामध्ये सूत या शब्दाचा अर्थ दोरी होतो किंवा सुतळी होतो. परंतु यामध्ये जर सूतमध्ये जर उकार दीर्घ असेल तर दीर्घ उकार असल्यावर हा जो सूत आहे विद्यार्थी मित्रांनो, या सूत या शब्दाचा अर्थ होतो मुलगा. तर या सूत शब्दाचा अर्थ मुलगा असा होतो. म्हणून या शब्दाचा जे आहे अर्थ जो आहे तो मुलगा असा आहे. म्हणून याचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे? तर बघा त्यामध्ये आपल्याला बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी कन्या. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल कन्या, ऑप्शन सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? बघा खालीलपैकी कोणता हा कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी 4पैकी 3 जे प्रकार आहेत ते कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत. म्हणजेच जे की आपण प्रयोग जे आपण मराठी भाषेत आपण शिकतो, ज्यामध्ये मुख्य 3 प्रकारचे प्रयोग जे आहेत ते पडतात. ज्यापैकी पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. पहिला प्रकार पडतो कर्तरी प्रयोग, ज्यामध्ये कर्ता हा मुख्य असतो. म्हणजेच ज्यामध्ये कर्त्याद्वारे त्या वाक्याची ओळख पटते किंवा कर्ता हा प्रथमामध्ये किंवा प्रथमा विभक्तीमध्ये असतो, ज्यामध्ये कर्त्याला कोणत्याही प्रकारचं प्रत्यय लागत नाही. अशा वाक्यामध्ये कर्ता मुख्य असतो, अशा वाक्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो. त्यानंतर बघा दुसरा प्रकार पडतो कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये पण बघा कर्मणी प्रयोगामध्ये कर्म जे दाखवले जाते, ज्या शब्दाद्वारे कर्म दाखवले जाते, तर ते कर्म जे आहेत त्या कर्माला कोणतेही प्रत्यय लागत नाही, ते नेहमी प्रथमा विभक्तीमध्येच असते. त्या प्रयोगाला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागते परंतु कर्म ज्या शब्दाद्वारे दाखवले जाते त्या शब्दाला प्रत्यय लागत नाही, ते प्रत्यय विरहित असते. तर अशा वाक्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार पडतो भावे प्रयोग, ज्यामध्ये कर्ता आणि कर्म या दोघालाही प्रत्यय लागते, परंतु दोघालाही प्रत्यय लागून जे काही वाक्य तयार होते त्या वाक्याला आपण भावे प्रयोग असं म्हणतो. त्यानंतर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर होईल सकर्मक. तर सकर्मक हा जो प्रकार आहे हा कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये शक्य, प्रधान कर्तृक आणि समापन हे 3ही प्रकार हे कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहे. परंतु सकर्मक हा जो प्रकार आहे हा कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही. तर बघा सकर्मक हा एक भावे प्रयोगातील प्रकार आहे. सकर्मक हा एक भावे प्रयोगातील प्रकार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा येथे कोणता प्रयोग आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पोलिसांनी चोर पकडलामध्ये बघा पोलीस म्हणजेच कोण? कर्ता विद्यार्थी मित्रांनो. तर बघा पकडली कोण? तर पोलिसांनी पकडलं, म्हणजेच इथे कर्ता कोण झाला? पोलीस. तर बघा पोलिसाला इथे नी हे प्रत्यय लागला आहे. म्हणजेच बघा इथे हे जे वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य तर नाही, कारण कर्त्याला जर प्रत्यय लागत असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं नसते. परंतु बघा यामध्ये कर्म काय आहेत? तर बघा यामध्ये कर्म आहे चोर. पकडलं कोणाला? चोराला पकडलं. कर्म काय आहेत? तर चोर आहे तिथे या वाक्यामध्ये. म्हणून बघा यामध्ये चोराला कोणत्याही प्रकारचं प्रत्यय लागलेला आहेत का? नाही. म्हणून बघा हे जे वाक्य होईल हे कोणत्या प्रकारचं वाक्य होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच कर्मणी. तर हे जे वाक्य आहेत हे कर्मणी प्रयोगातील आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29. तर बघा हा प्रश्न आपला गणितातील प्रश्न आहे. बघा इथे प्रश्न आहेत 25चा वर्ग अधिक 15चा वर्ग. तर बघा इथे आपल्याला 25चा वर्ग काढायचा आहे. बघा सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो
तुम्हाला कमीत कमी 30पर्यंत वर्ग तुम्हाला पाठ असायला हवे. म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले तर डायरेक्ट तुम्हाला बेरीज करून तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल. तर बघा इथे 25चा वर्ग हा 625 होतो आणि 15चा जो वर्ग होतो हा 225 इतका होतो. या दोघांची बेरीज केली असता आपल्याला बघा किती मिळते. तर 5 आणि 5 10, 0 1, हातचा 1 आला असता इथं 5 होईल आणि 8 आणि 6 आणि 2 8, तर होईल किती उत्तर 850. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 850 इतकं. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्र प्रश्न क्रमांक 30, पंचकोनाचा प्रत्येक आंतरिक कोन हा कितीचा असतो? पंचकोनाचा प्रत्येक आंतरिक कोन हा किती असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही अशी आकृती ज्याला 3 किंवा 3पेक्षा जास्त बाजू असतात, त्या सर्व जे काही आकृत्या आहेत त्या आकृत्यांचं जे काही आपण कोन असते त्याचा आंतरिक कोन, जसं की हा बघा हा जो कोन आहे हा आंतरिक कोन आहे, तर त्याचा आंतरिक कोन काढण्याचं एक सूत्र असते. तर बघा ते सूत्र मी तुम्हाला सांगतो. म्हणजेच पंचकोनाचं विचारो किंवा अष्टकोनाचा विचारो किंवा 9 कोन असणारा किंवा 10 कोन असणारा जरी प्रश्न विचारला तुम्हाला दशकोनवाला, तरीसुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल. तर बघा याचं सूत्र आहेत n-2 गुणिला 180 भागिला n. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जो n दिला आहे हा जो असते हा त्या एकूण ज्या बाजू असतात त्याला दर्शवतो. तर बघा यामध्ये आपल्याला बघा पंचकोन दिलेला आहे. पंचकोन म्हणजेच किती, तर 5 बाजू आहे पंचकोन. म्हणजेच यामध्ये इथे n जे आहे इथं nची किंमत किती होईल विद्यार्थी मित्रांनो, तर इथे 5 होईल. तर बघा हे जे सूत्र आहे तुम्हाला हे लिहून ठेवायचं आहे. याचं सूत्र आहे कोणतीही अशी आकृती ज्याला 2पेक्षा जास्त बाजू आहेत त्याला आपण काय म्हणतो, बहुभुज म्हणतो. बहुभुज. तर अशा बहुभुज ज्या काही आकृत्या असतात अशा आकृतीचा आंतरिक कोन काढण्याचं एक सूत्र आहे, ते म्हणजे n-2 गुणिला 180 भागिला n. यांना आपण एक सिंगल त्याचा जो काही कोन आहे त्याचा आंतरिक कोन तो आपण काढू शकतो. तर बघा याच्यामध्ये जर आपण या पंचकोनाच्या ज्या बाजू आहेत जिथे nची व्हॅल्यू किती आहेत तर 5 आहेत, जर आपण इथं मांडलं तर बघा n-2 म्हणजेच काय होते, तर 5-2 केलं असता किती येईल, 3 येईल. गुणिला किती होतं सूत्रानुसार 180 गुणिला 180 भागेला किती, तर बघा nची किंमत किती आपल्याला भागेला n होतं, म्हणजे nची किंमत आपल्याला इथे किती दिली आहे तर 5 दिली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची मांडणी केली असता याचं उत्तर जे आहे आपलं किती येईल, तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर होईल. इथे 108. तर 108 इतकं आपलं उत्तर येईल. तर प्रत्येक जे काही पंचकोन असतात त्या पंचकोनाचा जो काही आंतरिक कोन असतो तो 108 डिग्रीचा असतो. हे पाठसुद्धा करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट म्हणजेच तिथं परीक्षेत ते तुम्हाला असे जे काही सोपे जे काही प्रश्न असतात जसे की पंचकोन, षटकोन किंवा चौकोन किंवा सप्तकोन असेल, तर अशा प्रकारचे जे काही कोन आहेत याचे तुम्हाला घरीच उत्तर काढून ठेवायचे आहेत त्याच्या आंतरिक कोनाचे, आणि त्याच्या किमती तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तिथे परीक्षेतनी वेळ तुम्हाला जास्त लागणार नाही आणि तेवढाच वेळ तुमचा वाचेल, ज्याच्याद्वारे तुम्ही इतर प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते चांगल्या प्रकारे सोडू शकाल. तर बघा येथे पंचकोनाचा प्रत्येक आंतरिक कोन जो आहे तो 108 डिग्रीचा असतो आणि जे काही षटकोनाचा जो काही आंतरिक कोन असतो तो 120 डिग्रीचा असतो. तर चौकोनाचा तर सर्वांनाच माहीत आहे, चौकोनाचा प्रत्येक आंतरिक कोन हा कितीचा असतो, तर तो असतो 90 डिग्रीचा. तर बघा अशा प्रकारचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारचे परीक्षेतनी आपल्याला प्रश्न पाहायला मिळणार आहेत. तर अशाच प्रकारच्या सरावासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.